पिंजरा पिंजरा रे। आपल्या लग्नाआधी ओजस मला आवडायचा, पण जेव्हा आपलं लग्न झालं त्यानंतर मी ओजसशी सगळे संबंध तोडले। जेव्हा त्याला मी प्रेग्नंट आहे असं कळल्यानंतर मला सतत फोन करायचा, मला म्हणायचा मला 1 करोड दे, नाहीतर मी सगळ्यांना आपल्या अफेअर बद्दल सांगेन, तुझ्या नवऱ्याला संपवून टाकेन म्हणून। वीर, अरे आपल्यासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या बाळासाठी मी त्याच्याकडे भीक मागायला गेले होते। वीर, तुला माझी गोष्ट पटतेय ना? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना वीर? हे बघ, आता मी तुला सगळं खरं सांगितलंय ना, ह्यापुढे मी ओजसला नाही घाबरणार आणि त्याचा मी फोन कधीच नाही उचलणार। हवं तर मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते। नको नारायणी, बास, दया करते लहान जीवावर, नको घेऊ त्याला मध्ये। माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे ओजस, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। हे बाळ आपलं आहे, आपल्या दोघांचं आहे। नारायणी, काय झालं अक्का? आता काय केलं नारायणी? ती आहे कुठे? आहे ना, वाढतच आहे। बोलू का तिला? नाही, मी बघते। त्याला एवढं चिडायला काय झालंय आता? अगं, किती जीव लावला मी तुझ्यावर। तुला ठेस लागायची तर रक्त माझं वाहायचं, तू चुकून कधी उपाशी झोपलीस ना तर आतडं माझं पिळवटायचं, आणि तू त्याची अशी परत फेड केलीस। तू जन्माला आलीस ना नारायणी, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असं मला वाटत होतं। याच गैरसमजुतीत मी आजपर्यंत जगत होते, पण तू माझ्या इतक्या वर्षांच्या झोपेतून मला अचानक खाडकन जागा केलंस। माझं चुकलं। तू जन्माला आलीस ना तेव्हाच तुझ्या गळ्याला नख लावायला हवं होतं मी। माझी नारायणी माझा स्वाभिमान होती, माझा स्वाभिमान, माझा गर्व, माझी मस्ती मिजाज, सगळं काही माझी नारायणी होती। नाही नाही, मला हात लावू नकोस, कारण आता तू माझ्या पाया पडलीस तरी माझ्या तोंडून तुझ्यासाठी फक्त शापच निघतील। खरं म्हणजे तुला हात लावणार नव्हते, पण आता अंघोळ करायचीच आहे, मग या घरातून तुला बाहेर काढण्याचं महत्वाचं काम उरकते। अक्का, मध्ये पडू नकोस। बाहेर निघ, मला तुझं थोबाडही परत बघायचं नाहीये। चालती हो इथून, आणि लक्षात ठेव, या दारातच नाही तर अख्ख्या गावात पुन्हा तू दिसता कामा नयेस, कळलं? काय नारायणी, हे जर का दादाने पाहिलं तर काय होईल ग? नारायणीची बाजू नको घेऊस। माझी मुलगी आहे तरी मी तुला सांगते, तिला तिला परत या घरात घेऊ नकोस। तुला तुझ्या दादाची शपथ आहे गोरख। फार मोठ्या धर्मसंकटात टाकतेस मला। एखादा माणूस आपल्या समोर वाईट अवस्थेत असतानाही आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपलं हित साधायचं। आनंदी आहे बघ, आपण नारायणीची मदत करू। हवं त्यांना त्या ओजसशी तिचं लग्नही लावून देऊ, पण पुण्याला। वीर, तू बोलता बोलता बोलून गेलास, पण हा विचार खरंच चांगला आहे। नारायणी आणि ओजसचं लग्न। थांब, मी आलेच। पिंजरा